आज आपण इथे हिरव्या मिरचीचा असा एक प्रकार पाहणार आहोत की जेवणामध्ये तो तोंडी लावला जातो। चपाती असो, भाकरी असो किंवा भात कशावरती खा, खरंच तो अप्रतिम लागतो बरं का। एकदा बनवून नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मिरच्याचे प्रमाण कमी जास्त करा। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या पाहू शकतात, लांब आहे आणि याचा कलर सुद्धा थोडा वेगळा आहे। अगदी अशाच मिरच्या आपल्याला हव्या आहेत। याच्यामध्ये तिखटपणा कमी असतो, पण जर तुम्ही दररोज डेली जेवणामध्ये वापरल्या जाणाऱ्या काळपट कलरच्या जर त्या हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्याच्यात अधिक प्रमाणात तिखटपणा असतो आणि ती सहसा आपण मिरची जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही। त्यामुळे शक्य तितकं तुम्ही अशा प्रकारच्या मिरच्या घ्या। ह्या मिरच्या घेतल्यावरती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत आणि त्याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। देठ काढल्यानंतर आपण पुढची प्रोसेस काय करणार आहोत की सगळ्या मिरच्या व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि चाकूच्या साहाय्याने त्याचे 2 तुकडे करायचे आहेत। जर तुम्हाला इथे तुकडे सुद्धा अगदी कमी आकारात पाहिजे असतील तर 3 साईजमध्ये याला कट करू शकता। आता इथे कट झालेले आहेत। कट झालेल्या सगळ्या मिरच्या आपण इथे डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेस करणार आहोत। ती काय तर चला, गॅस चालू करायचा। गॅसवरती आपल्याला एक पॅन किंवा एक पातेलं ठेवायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं। साधारण 1 ते 1.5 ग्लास घाला, म्हणजे मिरच्यांच्या वरती येईल एवढं पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला व्यवस्थित गरम झाल्यानंतर ज्या आपण कट केलेल्या मिरच्या होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। मिरच्या घातल्यावरती झाकण लावायचं आणि 10 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती या मिरच्या शिजून द्यायच्या आहेत। मिरच्या शिजल्यानंतर काय होतं ना, मिरच्यामधील तिखटपणा कमी होतो जेवढा असेल तो, आणि त्या व्यवस्थित शिजल्या जातात, त्यामुळे ते खायला सुद्धा खरंच रुचकत लागतात। आता पाहू शकता, गॅस बंद करायचा। 10 मिनिटानंतर झाकण काढल्या। पहिल्या मिरचीचा कलर हिरवा होता आणि आता याचा कलर बदललेला आहे। 10 मिनिटं झालेले आहेत, मिरच्या छान शिजलेल्या आहेत। आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढायच्या आहेत। आता ही आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायच्या आहेत। मिरच्या थंड होत आहेत तोपर्यंत इथं आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा। पॅनवरती साधारण 2 चमचे एवढं तेल घालायचं। तेल घातल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घालायच्या आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत। इथे लसणाचा कलर बदलला की 1 चुटकी हिंग घालायचं। हिंगामुळे फ्लेवर खरंच खूप छान येतो। तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा तो फ्लेवर नक्की आवडेल। अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा आपल्याला इथे गूळ पावडर घालायची आहे। गूळ पावडर नसेल, गुळाचे 1-2 छोटे आकाराचे खडे, म्हणजेच अर्धा पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा एवढे घाला। व्यवस्थित मिक्स करा। मेल्ट झाल्यानंतर थंड झालेल्या आपल्या मिरच्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत। मिरच्या घातल्या सुद्धा साधारण 2 मिनिटं आपल्याला मिरच्या छान अशा मीडियम गॅसवर परतायच्या आहेत। हलकंसं जेवढं पाणी राहिलेलं असेल ते सगळं पाणी अब्झॉर्ब झालं पाहिजे। आता चवीनुसार मीठ घाला। इथे मिठाचे प्रमाण सांगत नाही, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिठामुळं काय होतं ना, आपल्या मिरचीला चव दुप्पट होते। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे, साधारण 2-3 चमचे आहे। इथे तुम्हाला शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा नसेल तर तीळ भाजून तिळाचा कुट्टा घातला तरी सुद्धा चालेल। शेंगदाण्याचा घालत असाल तर ते सुद्धा भाजूनच बनवलेला कुट्टा घाला। आता इथे ना आपल्याला लिंबू घालायचा आहे, तर लिंबू घालताना मी इथे 4 ते 5 ड्रॉप घातलेले आहेत, म्हणजे आपल्या ह्या मिरचीला ना हलकीशी आंबट, गोड आणि तिखट अशी 3 प्रकारची चव येणार आहे। त्यामुळे तुम्ही भातावर तोंडी लावा किंवा जेवणामध्ये चपाती भाजी कशावरही तोंडी लावा, हे खायला खरंच अप्रतिम लागतात। एकदा तुम्ही अशा प्रकारे मिरची बनवून ट्राय करा। कमी तिखटपणामध्ये आंबट, गोड, तिखट अशा 3 चवीची ही मिरची बनवून तयार होती। भात म्हणजेच वरण भात असेल तर तोंडी लावायला एकदम उत्तम असा हा पर्याय आहे। जर चपातीवर टिफिनला काय द्यायचं किंवा तोंडी लावण्यासाठी काही वेगळा प्रकार बनवायचा तर ही मिरची तुम्ही नक्कीच बनवू शकता। आणि ही मिरची बनवल्यावरती मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा की कशी झाली आहे।